कागल तालुक्यातील कसबा सांगावमधील बसस्थानक परिसरात सांगाव पंचक्रोशी भ्रष्टाचार विरोधी अन्याय निर्मूलन समितीनं आंदोलन करत एसटी प्रशासनाचं लक्ष वेधलं। या आंदोलनाच्या माध्यमातून सांगाव मार्गे पंचतारांकित वसाहत ते परत कागल अशी शटल बस सेवा सुरू करावी, प्रत्येक बस थांब्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबली पाहिजे, कागल आगाराकडे नवीन बस उपलब्ध व्हाव्यात, कसबा सांगाव बसस्थानकासमोरील अनधिकृत वाहनांचं अतिक्रमण काढून या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमावा, कागल, मौजे सांगाव, कसबा सांगाव या गावांमध्ये एसटी बसचं अद्ययावत वेळापत्रक लावावं आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं। कागल आगार प्रमुख प्रमोद तेलवेकर यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। तेलवेकर यांनी कागल आगाराकडे पुरेशा प्रमाणात बस उपलब्ध झाल्यानंतर शटल सेवेचा विचार करू, विद्यार्थ्यांसाठी बस थांबवण्याबाबत लेखी आदेश काढू, बसस्थानक परिसरातील अवैध वाहतूक अड्डा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देऊ, प्रत्येक बसस्थानकावर एसटीचं अद्ययावत वेळापत्रक लावू अशी आश्वासनं देत कागल आगाराकडे बसची संख्या वाढावी यासाठी प्रवाशांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा असं आवाहन केलं। भ्रष्टाचार विरोधी समितीचे अमर शिंदे आणि दिलीप पाटील यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचं नियोजन केलं होतं, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत चक्काजाम आंदोलन करू दिलं नाही। यावेळी बाबासो हजारे, धोंडीबा कांबळे, अनिल पाटील, सावता कांबळे, सुरेश चिखले, जयसिंग कांबळे, वाहतूक निरीक्षक विनय बेडगे, स्टँड इन्चार्ज प्राजक्ता मोहिते, वाहतूक नियंत्रक अरुण लाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माने, अशोक पाटील, सविता पुजारी, सुनील पाटील उपस्थित होते।